गुड मॉर्निंग मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडनं प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे 26 जानेवारी। हे बघा नाथ ब्रह्म इडली, इकडे अर्णव इडली खातोय बघा इडली। इकडे ऑर्डर करायची, छान आहे यांची इडली। आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात। आमचा आता नाश्ता करून झालेला आहे। आम्ही चाललोय आता आरएमडीला आलोय। आता इकडे झेंडा इथे चाललोय, इकडे सचिन काका असतील। चला काही आता आम्ही जातो। जवळ तुमचं आपलं पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर। ध्वजारोहण करायचं असेल त्याचं नाव लिहायचं। कॉमन रँडम चिठ्ठी काढणार आणि त्याला ध्वजारोहणाची संधी देणार आहे। इकडे बघा किती छान झेंडे, बलून्स, बॅच वगैरे आहेत। तर चला आपण थोडेसे बलून्स वगैरे घेऊ, कारण की झेंडा आहे आपण। बाजूला चिठ्ठ्या लिहिण्यासाठी ठेवलेल्या आहेत। या पेटीत चिठ्ठी टाकून जो माणूस आणि ज्याचा रँडम नंबर येईल त्याला ध्वजारोहणाची संधी मिळणार आहे मित्रांनो। अर्णव फुगे घेऊन फिरतोय। आता ध्वजारोहण झालं की सोडणार आहे। बारका छोटासा आलाय, भरपूर हळूहळू गर्दी होत जाते। आता काही वेळातच होणार आहे। डान्स करते। विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, पडके तेरी धूप से रोशन, तेरी हाँ पे जिंदा, ओ बादल मेरा, मैं तेरा परिंदा, अर्दियटी पाने की दागोर होनी देखी एक रोज वही मेरी शाम हो, कभी याद करे जगमान। शाळेत झाले ना, 9:30 वाजता आहे ना। एवढी गर्दी जमा झाली गाईस। आता काही वेळातच ध्वजारोहण होणार आहे। इकडं छोटीशी मुलगी जनगण म्हणायला लागली। तिला माहित नाही बिचाऱ्याला, छोटी आहे ती। आता काय वेळातच पावचं आगमन झालेलं आहे। आता काही वेळातच ध्वजारोहण। हॅलो, हे बघा मॅमची आपली चिठ्ठी काढणार आहे। मी सचिन भाऊंना विनंती करतो, आपण चिठ्ठी काढण्यासाठी नोंद। चिठ्ठ्या घ्यायच्या थांबवा आता। आपण कॉमन मॅनची चिठ्ठी लहान मुलांची असते, आपण काढणार आहोत।
लक्ष ठेवा. एक लहान छोटा मुलगा आपली चिठ्ठी काढत आहे. सर्व चिठ्ठ्या चांगल्या मिक्स करून घ्या. एक चिठ्ठी जो काढ नाम निघत झेंडावर आढळला. हॅलो, माया जाधव, चैतन्य चौक. लवकर बोला. इथं उपस्थित आहेत का? इथं उपस्थित असतील. बाद होईल. त्यांचं नाव कॉमन अरे काय दुसरी चिठ्ठी काढण्यात यावी. गौरी कडू. गौरी कडूचं सर्वांनी स्वागत. गौरी कडू आहेत उपस्थित. शांतिनिकेतन. गौरी कडू शांतिनिकेतन लागली चिठ्ठी. यावर या. भारत माता की वंदे वंदे. भारत माता की वंदे वंदे. भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. भारत माता की. बघा मित्रांनो, हळूहळू ध्वज वर चालला आता. वंदे मातरम वंदे. मातरम भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम वंदे. मातरम भारत माता की जय. ध्वज पूर्ण वर गेल्यानंतर आपण राष्ट्रगीत सुरू करणार आहोत. सर्वांनी आपल्या पायातली पादत्राणं काढून आपण ध्वजाला सलामी देणार आहोत. भारत माता की जय. जय. वंदे मातरम वंदे मातरम. वंदे गाईस. वंदे. भारत माता की. राष्ट्रगीत आपण थोड्याच करत आहोत. साऊंड सिस्टमवाल्यांना आपण विनंती करतो राष्ट्रगीत लावा. सर्वांनी सावधान तुला सांगतोय तर ऐकतो का? राष्ट्रगीत को सलामी देंगे. सलामी दो. एक पदाचा अधिकार देऊन सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी ते एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी या घटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला. आणि आज या ठिकाणी लहान मुलांनी ही घटनेची पालखी या ठिकाणी संविधान यात्रा या ठिकाणी काढली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक. कारण का खऱ्या अर्थाने ह्या विचाराची आता देशाला गरज आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शाळेतून देशाची अखंडता टिकवण्याकरता शिक्षक वृंद आणि त्या ठिकाणी आपले पालक प्रयत्न करत असतात.
आणि या प्रयत्नाला यश येऊ. आता सगळ्यात मोठी एक सूचना तुम्हाला करण्यात आलं पाहिजे आणि आपल्या आणि गाळून मजबूत केलं पाहिजे. कारण का मोठ्या प्रमाणामध्ये ते संकट आपल्या शेजारी बाजारी आपल्या इथं आलं नसलं तरी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्या गावामध्ये बसायचे, लहान मुलांना आणि सर्वांना त्या ठिकाणी विनंती करण्याकरता या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र येऊन आपण देशाचं स्वातंत्र्य टिकवण्याकरता संविधान टिकवण्याकरता आपण सर्व एकत्र आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचा मनापासून आभार मानतो. या ठिकाणी तुम्हाला 70 साल हो गए हमारे देश को आजाद होकर. क्या हमने संविधान पढ़ा? क्या आपने संविधान पढ़ा? क्या आपने संविधान पढ़ा? क्या आपने संविधान पढ़ा? क्या आपने संविधान पढ़ा? नहीं पढ़ा, नहीं पढ़ा, नहीं पढ़ा, नहीं पढ़ा. देखा तुम सब लोगों ने किसी ने भी संविधान नहीं पढ़ा. आखिर इस संविधान ने हमें क्या दिया? अरे संविधान. आप क्या काम करती है? मैं वैज्ञानिक हूँ. और आप? मैं संस्था में काम करती हूँ. आप लोग 14 घंटे की बजाय सिर्फ 8 घंटे ही काम करती है. ये किसकी वजह से है? संविधान की वजह से. संविधान की वजह से. अनुसंधान करने का अधिकार किसने दिया है? संविधान ने दिया है. संविधान ने दिया है. आप अध्यापिका है यानी पढ़ाती तो हो. पढ़ने का अधिकार किसने दिया है? संविधान ने दिया है. देश से करते हैं प्यार हम. देश में है. गाईज हे बघा आता आपला तिरंगा झेंडा किती छान दिसते आणि किती छान फडकते मित्रांनो. आता सर्व कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि सचिन भाऊला आणि आपल्या लाडक्या संजय बाबू भाऊला भेटून आता आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.